हॅलो नमस्कार, मी चिन्मय श्रुती रवींद्र साळवी. इट्स मज्जा पेंगच्या व्हॉट्स इन माय बॅग सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. मला सांग, उन्हाळा सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये तू तुझं स्किन केअर रुटीन कसं फॉलो करते? मी खूप बेसिक, म्हणजे मी असं काही ग्रेट काही करत नाही. एकतर खूप सारं पाणी इंटेक करते आणि जास्तीत जास्त ऑरेंजेस खाते आणि जितकं पण डर्मॅटने जितकं सांगितलं ते मी फॉलो करते. म्हणजे माझं हे मॉइश्चरायझर, मग सनस्क्रीन आहे, परत अजून 2 ट्यूब्स आहेत तिने दिलेल्या, ते मी यूज करते. पण तुझं डेली स्किन केअर रुटीन म्हणजे मॉर्निंग आणि नाईट कसे असतात? खरं सांगू का, ते स्किन केअर करायला ना असं खूप वेळ नाही मिळत. जेव्हा मी घरी होती तेव्हा बरंच काय काय चालू होतं घरी. मग बनाना वगैरे किंवा ॲलोवेरा जेल असं सगळं लावून ठेवायचे मी. आणि मी जास्त काही करत नाही, जितकं पण नॅचरल ठेवता येईल तितकं करते. म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट्स घेत नाही. खरं तर मला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्किन केअरसाठी. पण येस, ह्या बेसिक गोष्टी मी आता इतके वर्ष करत आले, त्यामुळे टचवूड की मला जास्त काही एक्स्ट्रा करायची गरज लागत नाही. पण या मेकअप बॅग मध्ये अशा जर तुला विचारलं की या 5 गोष्टी तुला हव्यातच आहेत, तर त्या कोणत्या असतील? बापरे, म्हणजे मी हे नेहमी बोलते की बाकी सगळं गेलं तरी चालेल, ही डब्बी कुठे गेली नाही पाहिजे, कारण याच्यातच सगळे कंटिन्युटीचं सगळं माझं इयरिंग्स वगैरे आहेत. सो येस, दिस इज इम्पॉर्टंट. अरे हो, मी हे दाखवायचं राहिलं. ह्याच्यामध्ये माझे सगळ्या प्रकारचे OPI नेलपेंट्स आहेत. म्हणजे अख्ख्या पाऊचमध्येच भरपूर साऱ्या नेलपेंट्स आहेत, तर मग ते यूज करते. मी हाताला जनरली जेल नेल पॉलिशच करते, त्यामुळे पायासाठीच यूज होतं ते. आणि इम्पॉर्टंट म्हणजे येस, ह्या 2 गोष्टी, माझं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, येस, 1 2 झालं. हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी यायलाच नको हे जर मी विसरले तर. मला सांग, सतत मेकअप आपल्या फेसवर असतो आणि यानंतर मला सांग, जेव्हा मेकअप रिमूव्ह करायचा असतो तेव्हा काय काळजी घ्यावी, असं जर मी तुला विचारलं तर काय सांगशील? मेकअप रिमूव्ह करायसाठी मला असं वाटतं की सगळ्यात पहिले मी ते इथे नाही आहे खरं तर, घरीच मी मेकअप सेटवरती काढत नाही. मी घरी इथे जवळ राहते, त्यामुळे मी घरीच जाऊन असं सागर संगीतसारखं तो मेकअप रिमूव्हवाला एक वेगळा अर्धा तास असतो. सो ते एक माझ्याकडे जेल आहे, तर त्याच्याने आधी मी पूर्ण रिमूव्ह करते मेकअप. त्यानंतर मग गार्नियरचं मिसेलर वॉटर अँड देन डॉट अँड कीचं माझ्याकडे डॉट अँड की अँड ब्लूमा म्हणून नाव आहे. तर असे माझे फेसवॉश आहेत जे मी जवळजवळ 8 वर्ष, डॉट अँड की तर आत्ता इंट्रोड्यूस केलं स्वतःला, पण ब्लूमा हे माझं फेवरेट फेसवॉश आहे. तर ते मी 8 वर्ष झाले मी ते यूज करते. प्रेक्षकांना स्किन केअर टिप्स काय द्यायला आवडतं? मला असं वाटतं की मी टिप्स देण्यापेक्षा प्रेक्षकांनीच मला कमेंट्समध्ये सांगा की काय काय केलं पाहिजे अजून एक्स्ट्रा. बिकॉज मी जास्त करून इंटेकवरतीच जास्त फोकस करते की ऑरेंज किंवा ज्याच्यातून जास्त फ्रूट्स, आता तर कलिंगड वगैरे जास्त खाल्लं पाहिजे किंवा पाणी जास्त इंटेक केलं पाहिजे, ज्याच्यामधून आपल्याला व्हायटॅमिन C जितकं मिळेल तितकं जास्त चांगलं. थँक्यू सो मच. तर हा होता माझा व्हॉट्स इन माय मेकअप बॅग सेगमेंट. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.